नंदुरबार जिल्ह्यात जगविख्यात असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला आज दत्त जयंतीपासून सुरुवात झाली आहे। महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी आज पंचक्रोशीतल्या भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या ठिकाणी भरणारा घोडे बाजार हा आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो। यंदा या घोडे बाजारात 2000हून अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले आहेत। घोड्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी घोड्याच्या विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले जात असते। अशातच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीद्वारे पुढील 15 दिवस या ठिकाणी पर्यटकांची चहलपहल पाहावयास मिळणार आहे। आणि काय हे सगळं यासना सुस्वागतम चेतक फेस्टिवल खरं म्हणजे यावर्षी आता आजपासून सुरुवात होते आहे आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही अश्वांच्या वेगवेगळ्या स्पर्धा इथं घेत आहोत। 18 तारखेला अश्वनृत्य स्पर्धा असेल, 19 तारखेला नुकरा जे सफेद कलरच्या घोड्यांची अश्व प्रदर्शनी अश्व सौंदर्य स्पर्धा असेल, 20, 21, 22ला मारवाडी आदंत 2 दात आणि मेर स्टॅलियनची शो असेल, हॉर्स शो असेल, अश्व प्रदर्शनी असेल, मारवाडी जातीच्या प्रजातीच्या अश्वांची सौंदर्य स्पर्धा असेल। त्याच्यानंतर 23 तारखेला रेवाल रेस असेल। 24 पासून इक्विस्टेरियन स्पोर्ट्स जे अश्व क्रीडा स्पर्धा म्हणतो आपण आता त्यांची सुरुवात होईल। आणि महाराष्ट्र सरकारचे मी आभार मानेल की मागच्या काळामध्ये मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने अश्व क्रीडा स्पर्धांना आपल्या याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये मुलांना जो नॅशनल खेळेल, जो स्टेट खेळेल त्यांना 10वी 12वी मध्ये त्यांचं पर्सेंटेज वाढणार आहे। सैन्य दलामध्ये मी खरं म्हणजे माझ्या तरुण मित्रांना विनंती करेल, आवाहन करेल की अश्व क्रीडा स्पर्धांमध्ये सैन्य दलासाठी जो स्टेट आणि नॅशनल खेळतो त्यांच्यासाठी 5% जागा राखीव असतात, म्हणून आपण त्याच्याकडे खरं म्हणजे तरुणांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे। आम्ही याच्यासाठी या सर्व स्पर्धांचं आयोजन करतो कारण याच्यातनं मागच्या वर्षी सारंगखेड्याच्या चेतक इक्वाइन प्रीमियर लीग मध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्याच्यातनं एका स्पर्धक एशियापर्यंत गेला आणि एशियामध्ये एशियन गेम्स मध्ये त्यांनी मेडल मिळवला। ही सारंगखेड्याची खरं म्हणजे आज आपल्याला देण म्हणता येईल। आणि यावर्षी सुद्धा जवळपास 150 ते 200 मुलं वेगवेगळ्या शाळांचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेले येतील आणि ते या स्पर्धांमध्ये भाग घेतील। हे मुख्य आकर्षण असेल। आणि इथं खरं म्हणजे आपण बघतो आहोत की समोर इथं उच्च प्रजातीचे अश्व ज्यांची किंमत 1 करोड पासून ते 10 करोड पर्यंत असते, 11 करोड पर्यंत असते, अशा किमतीचे अश्व 17 तारखेपासून या सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये दाखल होतील। देशातला सर्वात उंच घोडा तो पण जयपूरवरून निघालेला आहे आणि तो पण 2-3 दिवसामध्ये या सारंगखेड्याच्या अश्व मेळ्यामध्ये चेतक महोत्सवामध्ये सामील होईल। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।